हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 9 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाने गावातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बर्डेची चांगली धिंड काढली आहे. हा बर्डे गावातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचं वाटप करत होता आणि जेव्हा कृष्णा जाब विचारायला गेली तेव्हा कृष्णाला लाच देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही फक्त आकडा सांगा, तेवढे पैसे तुम्हाला मिळतील. कृष्णा खूप चिडली आणि या बर्डेच्या सनसनीत मुस्काटात मारली आणि त्याला ठणकावून सांगितलं की मला विकत घ्यायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर तुझं अख्खं गोदामच जाळून टाकील. मग काय होतं ते पहा. हा बर्डे चांगलाच घाबरला. आणि दुसरीकडे समर आणि पूजाचं लग्न झालंय. मग आता कृष्णासमोर अडचणी वाढणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा बर्डेच्या गोडाऊनला जाण्यासाठी दुष्यंतची वाट पाहत असते. दुष्यंत सरकार लवकर या अशी हाक ती मारते. तेवढ्यात भक्ती तिला कॉल करते. कृष्णा म्हणते, काय झालं भावा? काही महत्त्वाचं नसेल तर नंतर कॉल करते, मला आता खूप महत्त्वाचं काम आहे. तर भक्ती तिला सांगते, अगं कृष्णे, लय महत्त्वाचं काम आहे. कृष्णा विचारते, काय झालं? तर भक्ती तिला सांगते, मला आपल्या घरातला माहोल काही ठीक दिसत नाही. कृष्णा विचारते, म्हणजे? तर भक्ती तिला सांगते, अगं आज पूजा दुपारी नेलपेंट लावत होती आणि मग त्यानंतर तिने हातावर मेहंदीसुद्धा काढून घेतली. मला तर असं वाटतंय काहीतरी गडबड आहे. कृष्णा म्हणते, अगं भावा, त्यात काय गडबड आहे? तिला तर नट्टापट्टा करायची सवय लहानपणापासून आहे ना. तर भक्ती सांगते, अगं पण कृष्णे, आता कोणता सणवार नाही आहे किंवा कोणाचं लग्न नाही आहे, मग ती नट्टापट्टा का करतीये? माझ्या मनात तर शंका येत होती की ती समरशी लग्न तर करणार नाहीये ना, लग्न करण्याचा त्यांचा डाव तर नाहीये ना. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णासुद्धा या गोष्टीचा विचार करत असते आणि भक्तीला म्हणते, भक्ती भावा, जर असं असेल ना तर तू त्या पूजावर लक्ष ठेव, म्हणजे आपल्याला सगळं कळेल. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. कृष्णा भक्तीला सांगते, तू पूजावर बारीक लक्ष ठेव, आणि ती फोन कट करते. दुष्यंत आणि कृष्णा बर्डेकडे जायला निघतात आणि इकडे जयकांत आणि समर या दोघांचा मस्त दारू पिण्याचा प्रोग्राम सुरू असतो. आणि जयकांत हा समरला विचारतो, काय झालं समर भावा? जेव्हापासून थोरल्या काकी साहेब गेल्यात तेव्हापासून तू खूप गप्प गप्प राहतोस, खूप दुःखी राहतोस. जयकांत माझी चौकशी करतोय हे पाहून समरला आश्चर्य वाटतं आणि समर विचारतो, जयकांत, मला तर तुझं काही कळतच नाही. सकाळी मला घराबाहेर काढायला निघाला होतास आणि आत्ता माझी विचारपूस करतोय, माझी काळजी करतोय. तर जयकांत हसू लागतो आणि म्हणतो, कसं आहे ना समर भावा, दारू पिली की मला माझ्या भावाची खूप काळजी वाटते आणि त्याचं वाटोळ होत असलं की मला खूप आनंद होतो. असं म्हणून जयकांत खुदू खुदू हसू लागतो. तर समरसुद्धा जोरात हसत असतो. जयकांतला आश्चर्य वाटतं. समर म्हणतो, अरे जयकांत, माझं वाटोळ नाही, तुझं वाटोळ होणार आहे. अरे तुझं वाटोळ आधीच झालेलं आहे, कारण मी या घरचा थोरला लेक आहे, हे सत्य काय बदलणार नाही आहे. तर जयकांत उत्तर देतो, अरे तू या घरचा थोरला लेक असो नाहीतर थोरल्याच्या थोरला लेक असो, पण कृष्णासमोर तुझं काहीच चालणार नाही, एवढं लक्षात ठेव. समर म्हणतो, कळल, मी या घरावर कसं राज्य करतो ना ते तुला कळल, आणि कृष्णाला कसं या घराबाहेर काढतो ते सुद्धा कळल. जयकांतला मोठा धक्काच बसतो. या समोरच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चाललंय, तो काहीतरी मोठं करणार आहे, ही गोष्ट जयकांतला समजते. आणि समर हा जयकांतकडे पाहून मनातल्या मनात विचार करतो, अरे मूर्ख गाढवा, तुला आहे ना, उद्या जेव्हा मी आणि पूजा लग्न करून घरी येऊ ना, तेव्हा एवढा मोठा धक्का बसल, एवढा मोठा धक्का बसल की तुझ्या चेहऱ्यावर ते पाहायला लय मजा येईल मला. थांब, फक्त उद्या दुपारपर्यंतची वाट पहा, मग तुझे काय हाल होतात ना ते तुझं तुला कळल. आणि मग हे दोघे पुन्हा एकदा चिअर्स करून दारू पिऊ लागतात. इकडे गावात बियाणं वाटणारा दुकानदार बर्डे त्याच्या गोडाऊनसमोर बसलेला असतो आणि मस्त नोटा मोजत असतो आणि आपल्या कामगारांना कामं करायला सांगतो. तेवढ्यात कृष्ण आणि दुष्यंत त्याच्या गोडाऊनवर येतात. बर्डे विचारतो, अरे सरपंच बाई, तुम्ही आणि या वक्ताला? अरे वा, जोडीने आलात. ए जा रे, चहा पाणी घेऊन ये आपल्या सरपंचबाईसाठी. तर कृष्णा सांगते, मी येथे पाहुणचार करून घ्यायला नाही आली. तर हा बर्डे चांगलाच माजूडा असतो. तो विचारतो, चहा पाण्याला नाही आला, मग कशाला आला? काय काम काढलं इतक्या रात्री माझ्याकडं? तर कृष्णा त्याला जाब विचारते,
बर्डे, या गावामध्ये तूच एकटा आहे जो शेतकऱ्यांना बियाण्यांचं वाटप करतो. तुझ्या एकट्याचंच बियाण्यांचं दुकान आहे आणि यावेळेस तू शेतकऱ्यांना जी बियाणं दिली ती बोगस निघाली आहेत. शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. तर बर्डे म्हणतो, नाही हो सरपंच बाई, मी तर एक नंबर माल ठेवतो. मी काय बोगस बियाणं वगैरे वाटत नाही. तर कृष्णा चिडून म्हणते, म्हणजे शेतकरी काय खोटं बोलताय का? तर बर्डे म्हणतो, सरपंच बाई, खरं सुद्धा बोलत नाहीये. हा बर्डे एकदम घाणेरडे एक्सप्रेशन देत असतो, एकदम माजुडा असतो. कृष्णा आणि दुष्यंतला समजतं की हा खोटं बोलतोय. कृष्णा चिडून म्हणते, कसं आहे ना बर्डे, मी सुद्धा शेतकऱ्याची लेक आहे. त्यामुळे बोगस बियाणं, उच्च प्रतीचं बियाणं हे मला चांगलंच कळतं. आणि जे उच्च प्रतीचं बियाणं असतं त्यावर प्रमाणपत्र असतं, सरकारचं प्रमाणपत्र. आणि तू गावकऱ्यांना जे बियाणं दिलंय त्यावर असं कोणतंही प्रमाणपत्र नव्हतं. यावरून हे सिद्ध होतं की बोगस बियाण्यांचं वाटप तूच केलंय. बर्डेला समजतं की आपली चोरी पकडली गेली आहे. आणि मग बर्डे हसू लागतो आणि म्हणतो, कसं आहे ना सरपंचबाई, मला तुमचा विषय कळलाय. ठीक आहे, मी कबूल करतो. बोगस बियाणं मीच वाटलं. मानी बोगस बियाणं नाही वाटणार तर मग काय फायदा आपला? मग काय या सगळ्या शेतकऱ्यांना आपण उच्च प्रतीचं बियाणं द्यायचं आणि आपण काय करायचं? आपण कमवायचं कधी? तुम्हीच सांगा. सरपंच बाई, तुम्ही फक्त आकडा बोला. 1 पेटी, 2 पेटी, 3 पेटी, तुम्हाला तुमचा हिस्सा मिळून जाईल. अहो, बाकीचे सरपंच सुद्धा हेच करतात. तुम्हाला सुद्धा तेच पाहिजे ते ठाव आहे मला. कृष्णाला खूप राग येतो. दुष्यंत सुद्धा चिडतो. पण कृष्णा शांतपणे ऐकून घेत असते. बर्डे म्हणतो, आणि तुम्ही ना त्या शेतकऱ्यांचं टेन्शन घेऊ नका. आज ओरडतील, उद्या ओरडतील, पण काय करणार आहे ते? जास्तीत जास्त तुमच्याकडे तक्रार केली, ज्याच्यावरती काहीच करू शकत नाही. आता मी बोगस बियाणं वाटलं, पैसा कमवून घेतला. आता चांगल्या प्रतीचं बियाणं वाटणार, त्यात सुद्धा जास्तीचा पैसा कमवणार. आणि मग 10% तुमचं. तुम्ही फक्त आकडा बोलायचा. तुम्हाला 20% हवं असतील, 30% हवं असतील, घ्या ना तुम्ही. तुमच्यासाठी स्पेशल ऑफर आहे. बोली किंमत. तुम्ही जे बोलाल आम्ही ते ऐकणार. 1 पेटी, 2 पेटी, 3 पेटी, तुम्हाला पैसे मिळून जातील. तुम्ही काळजी करू नका. सरपंच बाई, असंच चालत आलंय आजपर्यंत आणि यानंतर सुद्धा असंच चालत राहणार. कृष्णाला खूप राग आलेला असतो. आत्तापर्यंत ती हे सगळं शांतपणे ऐकून घेत असते. पण आत्ता मात्र तिचा नाईलाज होतो आणि ती बर्डेच्या सणसणीत मुस्काटात मारते. बर्डेला जबर धक्काच बसतो. बर्डे कृष्णाकडे रागारागाने पाहू लागतो. त्याला बदला घ्यायचा असतो, पण बाजूला दुष्यंत उभा आहे म्हणून त्याची हिंमत काही होत नाही. तेवढ्यात बर्डेचे कामगार हे चक्क रागारागाने पाहून पुढे येण्याचा प्रयत्न करतात. तर दुष्यंत त्यांना ठणकावून सांगतो, ए, काय पाहताय? चला, व्हा मागं, करा तुमचं काम. 2 पायांवर घरी जायचंय ना, का मोडू तंगडं? हे कामगार खूप घाबरतात आणि तेथून पळून जातात. तर बर्डे म्हणतो, सरपंच बाई, हे तुम्ही ठीक केलं नाही. तर कृष्णा चिडून म्हणते, कसं आहे ना बर्डे, तू मला विकत घ्यायला निघालास? अरे, शेतकऱ्याची लेक आहे मी. बियाणं बोगस निघाल्यावर शेतकऱ्याची काय हालत होते ना, ते मला चांगलंच ठाऊक आहे. आणि उद्या सकाळी 9 वाजता मी अख्ख्या गावातील शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं बियाण्यांचं वाटप करणार आहे. आणि तोपर्यंत माझ्या वाड्यावर जर बियाणं आलं नाही तर मी स्वतः येथे संपूर्ण गावातील शेतकऱ्यांना घेऊन येईल आणि तुझं हे गोडाऊन, तुझं दुकान तुझ्या सकट पेटवून देईल. आणि सगळ्यात पुढं मी राहील, एवढं लक्षात ठेवायचं. हे सगळं पाहून दुष्यंत सुद्धा तोंडाला हात लावतो. कृष्णाचा हा रुद्रावतार पाहून त्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. तर बर्डेची आता सगळी हवा उतरलेली असते, त्याचा माज उतरलेला असतो. कारण गाव करील ते राव काय करील. या बर्डेला माहिती आहे की कृष्णा जर गावकऱ्यांना घेऊन आली तर गावकरी नक्कीच आपल्या सकट सगळ्या गोडाऊनला पेटवून देतील. त्यामुळे बर्डे चांगलाच घाबरतो. कृष्णा त्याला वॉर्निंग देते, यानंतर तू सुधारला नाही तर सगळं संपलं, एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून कृष्णा आणि दुष्यंत तेथून निघून जातात. बर्डे थरथर कापत असतो. आता आपलं काही खरं नाही हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. कृष्णा आणि दुष्यंत दोघे घरी येतात आणि दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू थांब, मी तुझ्यासाठी बर्फ घेऊन येतो. कृष्णा विचारते, बर्फ कशासाठी? तर दुष्यंत म्हणतो, अगं ते पाहिलं ना, त्या बर्डेच्या कानाखाली कसा जाळ काढला तू. तुझं डोकं सुद्धा खूप गरम झालंय. उगाच मला चटके बसायचे म्हणून बर्फ घेऊन येतो. हे ऐकून कृष्णा हसू लागते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, माझी चेष्टा करताय तुम्ही? दुष्यंत म्हणतो, नाही नाही नाही,
चेष्टा नाही करत आहे. सरपंचबाईंचा रुद्रावतार पाहून आलोय मी. त्यामुळे सरपंचबाई कधी काय करतील ना हे सांगता येत नाही. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला तिचे पाय असे सरळ करायला सांगतो आणि मग चक्क ते एक मसाज गन घेऊन येतो आणि म्हणतो, आप अभी हमारे कब्जे में हो. कृष्णा विचारते, हे काय? तर दुष्यंत तिला सांगतो, अगं ही मसाज गन आहे. दिवसभर गावात फिरत असतेस, तुझे पाय दुखत असतील ना, तुला याने मसाज करून देतो, तुला खूप छान वाटेल. तर कृष्णा दुष्यंतला सांगते, अहो दुष्यंत सरकार, रात्रंदिवस शेतातून चालून काटा वनातून चालून माझे पाय ना लोखंडासारखे झालेत. मला तुमच्या या मसाज गन वगैरेची गरज नाही आहे. मला नको. दुष्यंत म्हणतो, गप्पा बसायचा. दरवेळेस कसं नाही म्हणतेस ग? थांब, छान वाटेल तुला. एकदा ट्राय तर करून पहा. असं म्हणून दुष्यंत कृष्णाच्या पायाला या मसाज गनने मसाज करत असतो. कृष्णाला खूप हसू येतं, तिला गुदगुल्या होतात. दुष्यंतसुद्धा हसतो. पण त्यानंतर कृष्णा दुष्यंतकडे खूप प्रेमाने पाहते. दुष्यंतसुद्धा तिच्याकडे प्रेमाने पाहतो. खरंच मला किती चांगला नवरा मिळाला आहे असा विचार कृष्णा करते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. नवरा असावा तर दुष्यंतसारखा. कृष्णा एक बायको म्हणून, एक सून म्हणून, एक गावची सरपंच म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते आणि दुष्यंत नेहमी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, नेहमी तिची साथ देतो. या दोघांची जोडी एकदम परफेक्ट आहे यात शंका नाही. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि समर लग्नाचं सगळं सामान घेऊन, मुंडावळ्या घेऊन पूजाच्या घरी पोहोचतो. पूजाला आवाज देतो. पूजा धावत पळत येते, समरला घट्ट मिठी मारते. हे पाहून सावित्री लाजते आणि पूजा म्हणते, समर, फायनली आज आपलं लग्न होतंय. सावित्री म्हणते, होय ना, मला तर लय आनंद होतोय की आज माझी पूजा रांगणे पाटलांची थोरली सून होणार आहे. आणि हे बोलता बोलताच सावित्री थांबते, कारण तिच्यासमोर चक्क भक्ती उभी असते आणि पूजा आणि समरचं लग्न होणार आहे हे ऐकून भक्तीला सुद्धा जबर धक्का बसतो. भक्ती या तिघांकडे आश्चर्याने पाहतच राहते. समर, पूजाला सुद्धा दिसतं की भक्तीने हे सगळं ऐकलंय. हे दोघे सुद्धा खूप घाबरतात. समर आणि पूजाजवळ भक्ती येते आणि विचारते, हे काय ऐकतेस मी? तुम्ही दोघे लग्न करताय? नाही नाही नाही, हे मी होऊ देणार नाही. मी आत्ताच्या आत्ता कृष्णाला कॉल करून हे सगळं सांगते. असं म्हणून भक्ती आतमध्ये निघून जाते. सावित्री, पूजा, समरला जबर धक्का बसलेला असतो. सावित्री म्हणते, संपलं सगळं. आता ही भक्ती त्या झिपरीला कॉल करणार आणि कृष्णाला समजलं की ती येथे येणार, लग्नाचा बट्ट्याबोळ करणार. आता काय तुमचं लग्न होत नाही, कृष्णा काय तुमचं लग्न होऊ देत नाही. हे ऐकून समर आणि पूजाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. पण समरला काहीही करून पूजाशी लग्न करायचं असतं. त्यामुळे आता पुढे काय करायचं याचाच प्लॅन समर बनवतो. आणि इकडे कृष्णा ही तिच्या घरातील अंगणात तुळशीमाईची पूजा करत असते. पूजा आणि समरचा असा काय प्लॅन आहे हे तिला काय माहीत नसतं आणि ती तुळशीमाईची पूजा करून हात जोडते. आणि त्याच वेळेस भक्ती ही तिला कॉल करणार. ती कृष्णाला कॉल लावते. इतक्या समर पाठीमागून येतो आणि भक्तीच्या डोक्यात जोरात काठी मारतो. भक्ती ओरडते आणि जमिनीवर कोसळते, बेशुद्ध होते. पूजा आणि सावित्री खूप घाबरतात. सावित्री म्हणते, अहो समर, हे काय केलं? अहो ती माझ्या पोटची लेक आहे. समर म्हणतो, टेन्शन घेऊ नका, ती तुमच्या पोटची लेक आहे. फक्त बेशुद्ध झाली आहे, तिला काही होणार नाही, जीव नाही जाणार तिचा. पण सावित्री आणि पूजाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. त्यांना भक्तीची काळजी वाटत असते. समर म्हणतो, आज काही झालं तरी मी पूजाशी लग्न करणारच. माझ्या वाट्यात कितीही अडथळे आले तरी त्या सगळ्यांना पार करून मी जाणार, पण पूजा आणि माझं लग्न होणारच. बिचारी भक्ती ही बेशुद्ध पडलेली असते आणि समरने ठाम निर्धार केलेला असतो की आज काही झालं तरी तो पूजाशी लग्न करणारच. इकडे कृष्णाच्या घरी मोठं वादळ आलेलं असतं आणि कृष्णा तुळशीमाईसमोर लावलेला दिवा विझू नये यासाठी प्रयत्न करत असते. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि विचारते, काय ग कृष्णे, अचानक एवढं वादळ कसं आलं? तर कृष्णा म्हणते, होय ना बाळजाबाई, मला तर भीती वाटतेय. हे वादळ काहीतरी वेगळंच आहे, काही अभद्र तर घडणार नाही ना? बाळजाबाई म्हणते, होय, मला पण असंच वाटतंय. या वादळी वाऱ्यामुळे मोठा पाऊस होईल असंच दिसतंय. कृष्णा दिवा विझू नये यासाठी प्रयत्न करत असते आणि इकडे बिचारी भक्ती बेशुद्ध असते आणि समर चक्क तिचे हातपाय बांधतो, त्यानंतर तिचं तोंड बांधतो. सावित्री खूप खुश होते आणि पूजाला सांगते, तुझा होणारा नवरा लईच ताकदवान दिसतोय, एका फटक्यात लोळवलं या भक्तीला.
आणि ती विचारते, समर सरकार, पण तुम्ही तिचे हातपाय का बांधताय? तर समर सांगतो, थोड्या वेळात ती शुद्धीवर येईल आणि तिने परत कृष्णाला काही सांगू नये म्हणून मी तिचे हातपाय बांधतोय. ही गोष्ट या दोघींना सुद्धा पटते आणि मग हे तिघे भक्तीला त्याच अवस्थेत सोडून रूम बाहेर पडतात. इकडे कृष्णा हे आढळरावांना कॉल करते आणि आढळरावांच्या तब्येतीची चौकशी करते की बरे आहात ना, आता बरं वाटतंय ना, सकाळी लवकर उठलात की नाही, मी तुमच्यासाठी डबा घेऊन येते. आणि तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, काय ग कृष्णा, आज तुझी लाडकी जोडीदारीन कुठे? तर कृष्णा चिडून म्हणते, तुम्ही ना एखाद्या खाष्ट सासूसारखे फक्त मला टोमणे मारत असतात. तर दुष्यंत म्हणतो, तुझी खाष्ट सासू तर ती आहे, मी तुझा नवरा आहे, पण आता ती तुला जवळची वाटतीये आणि मी तुला सासू वाटतीये, मी तरी काय करणार? कृष्णा म्हणते, वय का? आणि मग दुष्यंत चक्क खाष्ट सासूसारखी ॲक्टिंग करतो, तिच्यासारखा आवाज काढतो आणि म्हणतो, बाई बाई बाई, आजकालच्या सुना अशा कशा झाल्या? आमच्या काळात असं नव्हतं बाई. आमच्या काळातल्या सासवांसमोर डोक्यावरचा पदर बाजूला करायची आणि नजरवर करायची हिंमत नव्हती. पण आजकालच्या सुना सासूला कसं टमाटमा टमाटमा बोलतात, बोलताना जीभ झडतसुद्धा नाही त्यांची. कृष्णा म्हणते, कसं आहे ना सासूबाई, तुमच्यासारख्या खाष्ट सासूबाईंसाठी ना माझ्यासारखी कजाक सूनच पाहिजे, नाहीतर तुम्ही माझ्या डोक्यावर बसाल. तर दुष्यंत म्हणतो, अरे देवा, पहा कलियुग आलंय, कलियुग, यालाच म्हणतात कलियुग. कृष्णा हसू लागते आणि म्हणते, बस झालं दुष्यंत सरकार तुमची नौटंकी, चला आता. दुष्यंत सुद्धा हसू लागतो आणि मग हे दोघे डबा घेऊन आढळरावांकडे हॉस्पिटलमध्ये जातात. खूप खुश असतात. आणि इकडे बाळजाबाई आणि मैनावती दोघी हॉलमध्ये बसलेले असतात. तर मैनावती म्हणते, काय बाळजाबाई, काय दिवस आलेत आपल्यावर. काही दिवसांपूर्वी येथेच बसून आपण त्या कृष्णाविरुद्ध डाव रचायचो, कृष्णाला कसा त्रास देता येईल ना यासाठी प्लॅनिंग करायचो, पण आता तसं काहीच राहिलं नाही. आता या घरात सासूसुना नाही तर सख्या बहिणी राहत आहे जीवाभावाच्या, असंच वाटतंय. तर बाळजाबाई विचारते, मैनावती, घरात सगळं चांगलं होतंय, त्यामुळे तुझं पोट दुखतंय का? तर मैनावती म्हणते, नाही बाळजाबाई, तसं नाही, पण जे काही होतंय ना ते मला चांगलं पण वाटत नाहीये. आपण एवढ्या चांगल्या वागतोय, शांत आहे, त्यात काही मजा येत नाहीये. तर बाळजाबाई म्हणते, अगं आयुष्यात मजा नाही, शांती, सुख, आनंद पाहिजे, आपली माणसं पाहिजे, तेव्हा खरी आयुष्यात मजा येते. आणि तेवढ्यात तेथे जयकांत येतो आणि विचारतो, आई, काकीसाहेब, तुम्ही त्या समरला पाहिलंत का? तर बाळजाबाईला काही माहीत नसतं आणि मैनावती म्हणते, अरे तो समर कधी येतो, कधी जातो, काहीच कळत नाही. आणि जेव्हापासून त्याची आई गेली आहे ना, तेव्हापासून तर त्याचा घरात पायच थांबत नाहीये. जयकांत म्हणतो, पण आज सकाळी सकाळीच तो घराबाहेर गेलाय, मला तर काही गडबड वाटतीये. त्यामुळे बाळजाबाई आणि मैनावतीला सुद्धा शंका वाटते की काहीतरी गडबड असू शकते, हा समर नेमका गेलाय तरी कुठे. आणि इकडे समरची समायरा म्हणजेच पूजा ही चक्क नवरी मुलीच्या वेशात तयार होत असते. छान लिपस्टिक लावते, कानातले घालते, मग चंद्रकोरची टिकली लावते, नाकात नथ घालते आणि तिचा नवरी मुलीचा लूक खूप सुंदर दिसत असतो. पूजा नवरी मुलीच्या वेशात छान दिसत असते आणि तेवढ्यात समर तेथे येतो. समरने सुद्धा शेरवानी घातलेली असते आणि तो सुद्धा खूप हँडसम दिसत असतो. पूजाला पाहून तर तो फिदाच होतो. पूजाला जवळ घेतो आणि म्हणतो, आज रांगणे पाटलांच्या वाड्यात एवढं देखणं वादळ येणार आहे ना की त्याला पाहूनच सगळे गार होतील. पूजा खूप खुश होते आणि समरला म्हणते, समर, फायनली आपलं लग्न होतंय, आज मी रांगणे पाटलांची सून बनणार. पूजा खूप खुश असते आणि समर म्हणतो, झाली आहे ना मग सगळी तयारी? तर पूजा सांगते, हो सगळी तयारी झाली आहे, आता फक्त तुझी बायको बनून त्या घरात यायचं बाकी आहे. समर म्हणतो, आज ते होणारच, काहीही झालं तरीसुद्धा आज आपलं लग्न होणारच. हे ऐकून पूजा खूप खुश होते. समर आणि पूजाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि तेवढ्यात सावित्री त्यांना आवाज देते, दोघं या लवकर, लग्नाचा मुहूर्त टळून चाललाय. सावित्रीचा आवाज ऐकून हे दोघेही बाहेर येतात आणि इकडे कृष्ण आणि दुष्यंत या दोघांची बुलेटवारी सुरूच असते. कृष्ण अचानक दुष्यंतला गाडी थांबायला सांगते, थांबा 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 थांबा. दुष्यंत गाडी थांबवतो. कृष्णा गाडीहून खाली उतरते आणि बंब्याला कॉल करते. बंब्या फोन उचलतो. कृष्णा त्याला सांगते, बंब्या, गावात एक दवंडी पिटवायची आहे, सगळ्यांनी 9 वाजता रांगणे पाटलांच्या वाड्यावर या, मी सगळ्या शेतकऱ्यांना बियाणं वाटणार आहे. बंब्या म्हणतो, ठीक आहे, काम होऊन जाईल. तर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, तुला किती वेळेस सांगितलंय, अशी गाडी अचानक थांबवायची नाही, म्हणजे माझा बॅलन्स जाऊ शकतो ना,
तू गाडीवर सुद्धा फोनवर बोलू शकतेस. त्यासाठी गाडी थांबवायची, गाडीहून खाली उतरायची गरज नाही आहे. तर कृष्णा दुष्यंतला सांगते, अहो दुष्यंत सरकार, तुम्ही कधी गाडीच्या मागे बसत नाही ना, म्हणून तुम्हाला माहीत नाही आहे. पण असं गाडीवर फोनवर बोलणं सोपं नाही आहे. गाडीवर असताना फोनवर बोललं ना, की त्या फोनमध्ये ना हवेचा आवाज जातो, वारं शिरतं त्याच्यामध्ये. आणि मग समोरचा माणूस, हां काय काय ऐकूच नाही आलं, हां हां बोला बोला, अहो जोरात बोला, असं करत राहतो. आणि मग काही गडबड झाली तर तुम्ही त्या वाऱ्याला नाही तर मला दोष द्याल, की कृष्णा तूच नीट नाही सांगितलं, तुझी चूक झाली, त्यामुळे तुम्ही मला काही सांगू नका. दुष्यंत म्हणतो, अरे वा, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, म्हणजे मी काय बोलायचंच नाही, मी काय सांगायचंच नाही का? कृष्णा म्हणते, नाही सांगायचं ना, तुम्ही मला सगळं सांगा, पण तुम्ही मला फक्त चिडवतात, माझ्यावर रागवतात, म्हणून मी म्हणतेय की मला काही सांगू नका. दुष्यंत म्हणतो, असं का? ठीक आहे. तर कृष्णा ही त्याला मनवण्यासाठी चक्क त्याच्या गालावर पप्पी देते. त्यामुळे दुष्यंतला जबर धक्काच बसतो. कृष्णाने चक्क भर रस्त्यात माझ्या गालावर पप्पी दिली यावर त्याचा विश्वासच बसत नाही. कृष्णासुद्धा त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. दुष्यंत थोड्या वेळानंतर नॉर्मल होतो आणि म्हणतो, हे काय केलंस तू? कृष्णा खूप लाजते. दुष्यंत म्हणतो, अगं एवढी छान नाही दिली, अजून एक थोडी नीट कर ना. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, रस्त्यावर आहोत आपण, काय बोलताय, बसा गाडीवर, जास्त लाडात नका येऊ. दुष्यंत हसतो, गाडीवर बसतो. कृष्णाही गाडीवर बसते आणि दोघे निघून जातात. आणि इकडे पूजा आणि समर हे दोघे मुंडावळ्या बांधून, बाशिंग बांधून लग्नासाठी उभे असतात. सावित्री तेथे असते. तिला टेन्शन आलेलं असतं की कुणी वेगळ्या पाहुण्याने येऊ नये जो हे लग्न थांबवेल. पण गुरुजी मात्र निवांत आपली पूजेची तयारी करत असतात. त्यांना काही लग्न लावण्याची घाई नसते. पूजा विचारते, समर, हे गुरुजी असे काय करताय? सगळी तयारी झाली ना, मग लग्नाची विधी का सुरू करत नाही? सावित्री म्हणते, ए पूजे, कुठं चालला हा गुरुजी? याला काय लग्न वगैरे लावून द्यायचंय की नाही? पण गुरुजी एकदम शांत असतात. पूजा म्हणते, अरे समर, विचार ना त्यांना. समर विचारतो, काय झालं गुरुजी? लग्नाची सगळी तयारी झाली ना, मग तुम्ही विधी का सुरू करत नाही? तर हे गुरुजी सांगतात, अहो अजून लग्नाचा मुहूर्त आलेला नाहीये. आणि कसं असतं ना, लग्नाचा मुहूर्त खूप महत्त्वाचा असतो. लग्नाच्या मुहूर्ताशिवाय जर तुम्ही लग्न लावलं ना, तर अनिष्ट घडण्याची शक्यता असते. मग नवदाम्पत्याला सांसारिक सुख कधीच मिळत नाही. त्यामुळे मुहूर्तावरच हे लग्न व्हायला हवं, असं म्हणून हे गुरुजी सगळं काही ज्ञान त्यांना सांगतात. पूजाला हे काही आवडत नाही आणि समर विचारतो, पण लग्नाचा मुहूर्त आहे तरी कधी? तर हे गुरुजी सांगतात, अजून अर्ध्या तासाने. हे ऐकून समर, सावित्री, पूजाला जबर धक्काच बसतो. हे दोघे तिघे म्हणतात, अर्ध्या तासाने? गुरुजी सांगतात, हो, 9:15 वाजेचा मुहूर्त आहे, अजून 8:45 वाजलेत, थांबा थोडं, एवढी घाई करू नका. तर सावित्री या गुरुजींना सांगते, गुरुजी कसं आहे ना, आम्ही लग्नाची घाई करतोय कारण मुलाच्या घरच्यांना हे लग्न मान्य नाही आहे. आणि जर आपण अर्धा तास वाट पाहत बसलो आणि येथे कुणी आलं तर हे लग्न होऊ द्यायचे नाही ते. तर गुरुजी सांगतात, काय? मुलाच्या घरच्यांना लग्न मान्य नाही आहे? मग तर तुम्ही लग्नाच्या मुहूर्ताची वाट पाहायलाच हवी. कारण जर अशा परिस्थितीत वेळेवर लग्न नाही लागलं, मुहूर्ताच्या आधी किंवा मुहूर्ताच्या नंतर लग्न लागलं, मग तर अभद्र घडणारच. या दोघांचा संसार कधी सुखी होणार नाही. या दोघांच्या आयुष्याचं वाटोळ होईल आणि त्यांच्या लग्नाचे परिणाम हे खूप भयानक असतील. हे ऐकून पूजा आणि समरला मोठा धक्काच बसतो. पूजा चिडून म्हणते, अरे समर, कोठून पकडून आणलं या गुरुजींना? यापेक्षा आपण कोर्टात लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं. फक्त सही करायची, हार घालायचे, झालं लग्न. ना मुहूर्त ना काय, ना अभद्र ना सांसारिक सुखाची भीती. तर समर म्हणतो, वय का, तू आहे ना फक्त पिक्चर आणि टी व्ही सिरियल पाहती. अगं फक्त पिक्चर टी व्ही सिरियलमध्ये होतं ते, का गेले कोर्टात, टाकले हार, केली सही, झालं लग्न. पण खऱ्या आयुष्यात आहे ना, 1 महिना आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं, महिनाभर थांबावं लागतं आणि मग ते लग्न होतं. असं डायरेक्ट लग्न काही होत नाही. हे ऐकून पूजाला मोठा धक्काच बसतो. समोर तिला समजावून सांगतो, आता जे हाय ते हेच हाय, त्यामुळे आपल्याला लग्न करायचं हाय तर असंच करावं लागणार हाय, त्यामुळे गप्प बसायचं. पूजाचा नाईलाज होतो आणि पूजा वाट पाहत बसते की कधी एकदाचा मुहूर्त येतो आणि आमचं लग्न होतंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे समर आणि पूजा या दोघांच्या लग्नाची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे कृष्णा
ही सरपंच म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करतीये. गावातील शेतकऱ्यांसाठी तिने या बर्डेला चांगलाच धडा शिकवला आणि कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस तर भारीच असतो. त्यांचा रोमांस पाहून या मालिकेमध्ये खूप भारी वाटतं, यात शंका नाही. हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, एकदम इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा दुष्यंत यांना समजेल की पूजा आणि समर लग्न करताय, त्यामुळे घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसणार. कृष्णा म्हणेल जर ते दोघे लग्न करत असतील तर नक्कीच कोर्टात लग्न करणार नाही, कारण त्यांच्याकडे एवढा वेळ नाहीये. ते एखाद्या मंदिरात लग्न करणार असतील, त्यामुळे आपण गावातील सगळ्या मंदिरात जायला हवं. तर जयकांत म्हणेल ठीक आहे, मी जाऊन पाहतो. आणि जयकांत हा हे दोघे कोणत्या मंदिरात लग्न करताय हे शोधण्यासाठी घराबाहेर पडेल. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असणार. मैनावती चिडून म्हणेल आधी त्या आईने घराची वाट लावली आणि तिचा लेक आता घराची वाट लावतोय. त्या पूजाला या घरची सून म्हणून घेऊन आला तर या घराचे काय हाल होतील ना, देवच जाणे. सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असणार. आणि इकडे पूजा आणि समोरच्या लग्नाचे विधी सुरू झालेले असतील. हे दोघे खूप खुश असणार आणि तेवढ्यात बेशुद्ध असलेल्या भक्तीला जाग येणार आणि भक्ती ही बंब्याला बोलून घेईल आणि बंब्याला सांगेल आत्ताच्या आत्ता कृष्णाला सांग की समर आणि पूजा लग्न करताय. बंब्याला सुद्धा जबर धक्का बसणार. बंब्या विचारेल पण ते दोघे कोठे लग्न करताय? तर भक्ती त्याला सांगेल अरे याच घरात लग्न करताय ते, आत्ताच्या आत्ता कृष्णाला फोन करून येथे बोलून घे. आणि मग बंब्या कृष्णाला फोन करून हे सगळं सांगणार. कृष्णा बाळजाबाईला सांगणार आणि बाळजाबाई ही जयकांतला फोन करून सांगेल जयकांत जेथे कोठे असशील आत्ताच्या आत्ता सावित्रीच्या घरी जा. सावित्रीच्या घरी समर आणि पूजा लग्न करताय. हे ऐकताच जयकांत हा धावत पळत सावित्रीच्या घरी पोहोचणार. दरवाजा उघडणार आणि त्याला नजरेसमोर दिसेल की समर आणि पूजा लग्न करताय आणि समर पूजाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय. आता जयकांत हा एकदम वेळेवर पोहोचलाय. अजूनसुद्धा पूजा आणि समरचं लग्न झालेलं नाहीये, पण जयकांत हा एकटाच आहे. तो समर आणि पूजाचं लग्न थांबवू शकेल का? की समर हा पूजाच्या गळ्यात मंगळसूत्र घालून लग्न उरकून टाकेल? आता तर असं वाटतंय की नक्कीच समर आणि पूजाचं लग्न होईल आणि पूजा ही रांगणे पाटलांची सून बनून घरात येईलच. मग आता पूजा आल्यावर काय काय करणार हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.